सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर सर्व पदाधिकारी मॅचचा आनंद घेत आहेत. याबरोबर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे रन सिंगल मिळेल. अरुणचा देखील एक शांत स्पेल पाहिला गेला. पहिला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर 13 रन झाले धाव फलकावर 13. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. दोन ते 4 ओव्हरमध्ये तुम्ही अजून एक पॉवर प्ले घेऊ शकता. त्यामुळे 3 पॉवर प्लेचा इफेक्ट या मॅच मध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळेल का? मेगा फायनलची मॅच इकडे रंगतदार होतीये. प्रेक्षकांची देखील गर्दी. मान्यवर आज सुद्धा आमदार साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. लोकप्रिय क्रीडा स्पर्धा पाहत आहोत आपण. आकाश गुराव बल्ली जबरदस्त कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये आमचे पंच ऑफिशियल्स सदाशिव दुरे आणि पद्मनाथ प्रभू, त्याचबरोबर ज्ञानेश्वर अडाळकर, त्यानंतर आमचे महेश मोरे, उमेश मोरे, अजून आमचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत. आमची स्कोरिंग मसूरकर आणि सचिन सनगरे. या आमचा कॉमेंट्री बॉक्स पण तुम्ही बघू शकता युट्यूबला. हे सर्व आमचे टीम मेंबर्स आमच्या सोबत. आमचे साथी समालोचक विशाल जावीर, सर्व दिवेश पारावे येत आहेत. बॉलिंगसाठी दिवेश पारावे येत आहेत. या बॉलवर बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. दिवेशला देखील माहिती आहे की महत्वाची मॅच असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. आकाश गुरव एका साईडला दिवेश पारावे, एका साईडला अंधेरी, एका साईडला गोवंडी. निमित्त आहे सिद्धी पॅकर दादर शिंदेवाडी. या बॉलवर टॅप केला गेला. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. तिकडे फिल्डर आहे. थोडा मात्र डबलचा कॉल दिला. स्ट्राईक एंडला थ्रो केलाय आणि मतांचा कॉन्फिडन्स थोडा कमी वाटतो आहे. दगदग वाढली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची मी नक्कीच मेहनत आहे. मग क्रीडा स्पर्धा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. चेक केलं जात आहे. नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. मतांचं दगदग म्हणजे हार्टबीट होत असेल की त्याला थोडा मला त्याचा कॉन्फिडन्स कमी वाटला की बॉल नक्की लागलाय की नाही, पण चेक केलं जाईल. बॅटर तर दोन्ही खुशीमध्ये दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही क्रीडा स्पर्धेचं संपूर्ण मुंबईला आतुरता असते की अशी क्रीडा स्पर्धा जी महाराष्ट्रात चर्चेत आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन आपण आज इकडे पाहत आहोत. 2025 43व वर्ष क्रीडा स्पर्धेमध्ये
प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या क्रीडा स्पर्धेसाठी देखील सर्वांचं अगदी मनापासून यस सर्व आपले फोटो मित्रांनो तुमचा फोटो पण बॅनरवर येईल. प्रेक्षकांचा देखील तिकडे आपण फोटोशूट करता आमचे फोटोग्राफर. सर्व प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. या ग्राउंडवर कबड्डी देखील खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करताना पाहिली गेली आणि मग साऊथ मुंबईमध्ये मुंबई शहरामध्ये एक वेगळाच क्रेज आहे कबड्डीचा. धगधग सर्वांची वाढली आहे आणि नॉट आउट आहे. एलईडी स्क्रीनवर देखील आपण चेक केलं जाईल. तर मग दुसरा व्ह्यू पण बघा. दुसरा व्ह्यू पहिला मित्रांनो स्टंप हाताने तिथे झालेला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं त्यामुळे दोन्ही व्ह्यूने बघा. नॉट आउट मॅच चालू करायची आहे.
जो डिसिजन असेल तो आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल, कारण की दोनच अँगल आहेत आणि आपण दोन्ही अँगलला इथे दाखवलेलं आहे. मॅच स्टार्ट करायची आहे. 2 रन असणार आहेत. बघता बघता ग्राफ पुन्हा एकदा मात्र वरती जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आपल्याला जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. थोडा रिस्की रन होता, त्यामुळे आकाशला डाऊट होता की जर डायरेक्ट हिट लागला असता तर आकाश डेंजर झोनला होता, पण आकाशला पण माहिती होतं की थोडा हात लागलाय, त्यामुळे रिव्ह्यू घेतला गेला आणि तिकडे आपण पाहत आहोत पुन्हा एकदा धावफलक 16 आणि आकाश गुराव सेफ होत आहेत. 16 धावा झाल्या धावफलकावर, 3 विकेट गेले आहेत. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. श्री सिद्धी सेवा मंडळ वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. या बॉलवर फ्लिक केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन तर कंप्लीट केली गेली आहे. अमान तिकडे पोहोचतात. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 17 धावा होते धावफलकावर. 3ऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 1.25 लाखाचा मानकरी कोण ठरेल? भव्य दिव्य असं आयोजन. संस्थापक या क्रीडा स्पर्धेचे स्वर्गीय श्री सुनील एकनाथ जाधव साहेब यांची नक्कीच आठवण येईल. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सिद्धेजी नाईक असतील, त्यानंतर जर आपल्याला पाहिलं तर दिनेशजी राणे आणि संपूर्ण उमेशजी पालव, त्यांचे सर्व पदाधिकारी ज्यांची मेहनत, सुबोधजी जाधव. आज क्रीडा स्पर्धा करणं म्हणजे मॅन पॉवर पण खूप महत्वाचे. संपूर्ण प्लॅनिंग, मग टी शर्ट बनवण्यापासून, ट्रॉफीज बनवण्यापासून, ग्राउंड बनवण्यापासून, बॅनर बनवण्यापासून सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. टीम बनवण्यापासून सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बॉल देखील टॅप केलं गेलंय. अठरा धावा होते धावफलकावर. ग्राफ थोडा आपण पाहिलं तर वरती जाताना पाहिला गेलाय. जयेश नाईक आणि त्या सोबतीला आकाश गुरव बल्ली. मागील 4-5 वर्षामध्ये ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली. मग मुंबईपासून अगदी दापोली, मालवण, रत्नागिरी त्या परिसरात जाऊन देखील आकाशने आपली छाप सोडली आहे. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. या बॉलवर बॅटची हलकीशी एज घेतली गेली आहे. दिवेशला वाटलं की एलबीची अपील करू शकतो, पण बॅटचा थोडा संपर्क झाला. येईल तिकडे सिंगल रन. धावफलक जर पाहिलं तर आपण 19 धावा झाल्या धावफलकावरती. 19 लॉस ऑफ 3 विकेट. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघता बघता आपण पाहिलं तर 3ऱ्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली इनिंग बिल्डअप होताना पाहायला मिळते. 20 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हरचा. 6 ओव्हरची मॅच, मेगा फायनल. 32 संघांमधून हे 2 संघ मात्र इकडे क्वालिफाय झालेत. जबरदस्त खेळ करत असताना कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंग. 3 दिवस मात्र इकडे क्रिकेट सर्वांनी एन्जॉय केलं आणि आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. या क्रीडा नगरीला देखील नाव देण्यात आलंय. कैलासवासी सौ नम्रता कालिदास कोळंबकर मॅडम आज आपल्यामध्ये नाही आहेत. नक्कीच या क्रीडा नगरीला आपण त्यांचं नाव दिलंय. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅकफुटला आले, पंच केलं गेलं. प्रेक्षकांमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड झालाय 22 लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा झाल्यात आणि 3 विकेट माघारी परतले गेलेत. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे मित्रांनो आपलं पण. आपल्याशिवाय ही क्रीडा स्पर्धा अपुरी आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहिजे. आमचे सर्व या परिसरातील नागरिक आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. जिकडे जागा मिळेल तिकडे उभा राहून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असणार आहे. सोळे पॉवर प्लेकडे बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर शिंदे येतात बॉलिंग साठी. बावीस धावा झाले धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आकाशने एक जबरदस्त इनिंग खेळली गेली आहे. 10 बॉल 14 वरती बॅटिंग करतायत. 3 बॉल 3 जयेश नाईक.
बॉलिंगसाठी सागर शिंदे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला, नॉन स्ट्राईकला चान्स तिकडे, बट रन्स कंप्लीट होईल. सिंगल. धावफलक जर पाहिलं तर 23 धावा झाल्या धावफलकावर, 3 विकेट गेले. चौथी ओव्हर चालू आहे पॉवर प्लेची. चान्स घ्यावा लागेल. फायनलची मॅच आहे. 35-40 पर्यंत रन्स, त्याच्या अबव रन्स करण्याचा प्रयत्न करतील टीम अधिरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर देखील हलक्या हाताने मात्र तिकडे ढकललं गेलंय. चौथ्या ओव्हरचा खेळ देखील शांततेने सुरुवात केली. आकाशला माहिती की एका दुसरा चौकार चान्स घ्यावा लागेल. मेगा फायनल आहे, टार्गेट तसा सेट करणं गरजेचं आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. दादर, मुंबई, शिंदेवाडी या बॉलवर खूपच वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे व्हाईट बॉल. या बॉलवर देखील लेग ब्रेक खूप मोठा पाहिला गेला, बट पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ग्राफ थोडा हलकासा वरती जाताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील. 26 रन्स झाले धावफलकावरती. 26. थोडं दडपण आपल्याला पाहायला मिळते सागरवरती. दडपण थोडं दूर करावं लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सागर. या बॉलवर समोर खेळले गेले, बॉल जातोय पण तिकडे फिल्डर आहेत. बॉलिंगसाठी सागर स्ट्राईक एंडला. जयेश. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा फायनल मॅच खेळतो तेव्हा प्रेशर वेगळं राहिलंय, त्यामुळे नेहमीच आपण ते पाहिलंय. आकाश गुरवणे एक जबरदस्त इनिंग खेळले गेले आतापर्यंत. या बॉलवर मात्र तिकडे लाऊड अपील केली आहे. अरुण आणि मतांग दोघं थोडे क्लोज होते आणि तिकडे पंच मात्र मीटिंग करतील आमचे. सदाशिव धुरी आणि त्याचबरोबर पद्मनाथ प्रभू आणि ज्ञानेश्वर आडाळकर सर असे सर्व आमचे ऑफिशियल्स. पंच थोडी तिथे मीट करतात आणि नॉट आउट, बट फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल.
नॉट आउट आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चौथी ओव्हर चालू 28 रनवरती 3 विकेट गेलेत. अठ्ठावीस धावा झाले धाव फलकावर. लॉस ऑफ 3 विकेट. चौथी ओव्हर चालू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. सागरने थोडे एक्स्ट्रा रन्स आले या ओव्हरमध्ये. या बॉलवर देखील हलक्याने टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला आणि आकाशने रन कंप्लीट केला गेलाय. धावा झाल्यात आतापर्यंत 29 धावा होते धाव फलकावरती. 29. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यातली एक पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली पण रन सिंगल करा. 29 रन झालेत. 12 बॉलमध्ये 13-14 रन जरी आले तरी 43-40 रन्स देखील या ग्राउंडवर फाईट आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मतंग सारंग घेत आहेत. कुठे ना कुठेतरी क्रीडा स्पर्धा आपल्याला अगदी वेगळ्या स्तरावर जाताना पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. अंडर आर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. 43व वर्ष. बॉलिंगसाठी मतंग सारंग. स्ट्रायकेटला आकाश गुराव बल्ली. या बॉल टॅप केला गेला कव्हरच्या दिशेला. दिवेशने मात्र चान्स घेतला. दिवेशला माहिती आहे की आकाशला थोडं थांबवणं गरजेचं आहे कारण की जर तो शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला तर मॅच मात्र एक धडाकेबाज टार्गेट तो सेट करू शकतो. जयेशचं मी कौतुक करेन. जयेशने खूप चांगली साथ दिली आतापर्यंत. याच फ्लो मध्ये खेळावं लागेल. 30 धावा झाल्या धाव फलकावरती. 3 विकेट गेले. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आले त्यामुळे थोडी बॅकफुटला गेली होती पण आकाशने टीमला सावरलं. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग करत असताना खूप चांगला खेळ केला. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. एक रन पण तेवढं महत्वाचं. देवकरण परमार तिकडे मात्र कव्हर केलं गेलं. विकेटचं महत्व खूप आहे इकडे. 31 रन झाले धाव फलकावरती. शेवटची ओव्हर देखील निर्णायक असणार आहे. त्या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड मात्र 33 वर 3 विकेट. 333. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मतंग. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. सनी तिकडे पोहोचतात. येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल करून चालणार नाहीये. सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला सनी. वेल स्टॉप. जबरदस्त फिल्डर आहे. थोडे स्किड झाले. भव्य दिव्य असं आयोजन. व्यासपीठावर देखील मान्यवरांची मांदियाळी आणि या क्रीडा स्पर्धेवरती सर्वांचं प्रेम राहिलंय. सर्व श्री सिद्धी सेवा मंडळाचे पदाधिकारी
बॉलिंगसाठी मतांग स्ट्राईक एंडला जयेश नाईक. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला. तिकडे मात्र पुन्हा एकदा बघता बघता कुठेतरी ही ओव्हर देखील शांत येताना पाहिले गेले. जबरदस्त बॉलिंग केली मतांगने. बॅक टू बॅक 2 डॉट आले. 33 धावसंख्येवरती 3 विकेट गेले. पॉवर प्ले असणार आहे श्री सिद्धी सेवा मंडळ. श्री भवानी माता सुवर्ण चषक आपण पाहतो एलईडी स्क्रीनवरती. माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब 9वी टर्म विश्व विक्रमी आमदार या परिसराचे भाग्य विधाते. आणि नक्कीच यावर्षी मुंबईतील सर्वात जुनं नवरात्रोत्सव मंडळ आणि म्हणूनच ते श्री भवानी माता सुवर्ण चषक आपण नाव दिलंय. 90 वर्ष त्या मंडळाला कंप्लीट झालेत आणि मुंबईकर महाराष्ट्रातून लांबून लांबून भाविक इकडे येत असतात आणि नवरात्रीची आरती म्हणजे एक खूप भाविक अगदी पूर्ण गाभारा भरून जातो. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे लाऊड बेल आणि येईल डॉट बॉल. लाईट्स बंद करायच्यात. एलईडी लाईट शार्पी लाईट्स बंद करा बच्चा. ओके. शेवटच्या ओव्हरमध्ये चान्स उचलावा लागेल. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. बॅट्समॅन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला अरुण यादव येतात बॉलिंगसाठी. शेवटची ओव्हर खूप निर्णायक आहे. चौकार शोधावे लागतील आकाशला. स्टार्ट टू एंड बॅटिंग तर जरूर केले पण मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. या बॉलवर समोर खेळले गेले. बॉल जाईल आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आकाश गुरव बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. 4 रन. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. जबरदस्त आपण पाहिलं टायमिंग करतो. हलकंसं फुटवर्क आणि गॅप मध्ये 1 बाउन्स 4 रन मिळत आहेत. 38 धावा झाले धाव फलकावरती. शेवटची ओव्हर निर्णायक असणारे पॉवर प्लेची ओव्हर. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका आपण पाहिला तर फसताना पाहायला मिळाला. येईल तिकडे डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. 38 धावा झाले धाव फलकावर. 3 विकेट गेली आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेले पण त्यानंतर आकाश आणि प्रवीणने एक चांगली इनिंग खेळली. पण आता जयेश नाईकने पण त्याला चांगली साथ दिली आहे. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. मेगा फायनल कोण जिंकेल. या बॉलवर कव्हर्सला खेळले गेले. पॉवर प्ले भेटलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त टायमिंग करत असताना बल्ली ऑन फायर. 21 चेंडू मध्ये 28 धावांवर खेळतो. एकदा आकाशसाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. फायनल मॅच मध्ये मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर म्हणजे आकाशला पण माहिती आहे की फायनल मॅचला बॅटिंग करणं गरजेचं आहे. अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग झाली नाही पण फायनल मॅचला क्लिक होतोय. 42 धावा होते धाव फलकावर. 42. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मोठे स्ट्रोक येतील का. या बॉल देखील फ्लिक केलं गेलं. स्ट्राईक रोटेट होईल तिकडे पण जयेश मात्र आकाशला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. बट मित्रांनो आकाशची बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग करत असताना फायनल मॅच मध्ये खूप जबरदस्त इनिंग खेळले. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेले होते पण आकाशने एक सेन्सिबल बॅटिंग पाहिली गेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 43 धावा तर झाल्यात म्हणजे फायटिंग टार्गेट तर झालंय.
शेवटचा बॉल खूप महत्वाचा, स्ट्रायकरला जयेश नाईक. या बॉलवर लेफ्टी आले स्ट्राईकला आणि वाईट बॉल आलाय, त्यामुळे एखाद दुसरा टीम मध्ये लेफ्टी असावा. बरोबर टायमिंगला एक एक्स्ट्रा आला. 44 रन झाले त्या फलकावर. जयेश नाईक स्ट्रायकरला पुन्हा एकदा. चॅम्पियन कोण होईल? पहिला डाव तर इकडे आपण पाहतो. शेवटचा बॉल. या बॉल फ्लिक केलं गेलंय, पण तिकडे सिंगल रन मिळेल. जबरदस्त इनिंग या पार्टनरशिप साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आकाश आणि जयेश नाईक. आणि आकाशने बरोबर सांगितलं होतं की मी 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. त्याचा मनाला शांती की इथपर्यंत पोहोचलो. आता बॉलिंग डिपार्टमेंटचं कार्य. वेल बॅटिंग आकाश गुराव वल्ले. 29 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले. बरं, जसं नाण्याला दोन बाजू, जसं क्रिकेटला पण दोन डाव आहेत. पहिला डाव संपलाय. फायनल डे आपण पाहतो श्रीसाई स्पोर्ट्सला. बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप. शार्पी लाईट्सने मात्र लक्ष वेधून घेतात आणि ग्राउंडला अगदी दिवाळी टाईपने आपण तोरणं वगैरे लावली आहेत. असं एक वेगळा क्रेज आहे क्रीडा स्पर्धेचा. चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सर्व आमचे या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर श्री सिद्धी सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीनजी साबळे साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला म्हणजे संपूर्ण अगदी मोलाचा वाटा राहिला गेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी भव्य दिव्य असं आयोजन. सर्व मान्यवर म्हणजे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. आपले आमदार साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. विश्वविक्रमी आणि आमदार साहेबांचं एक वेगळं प्रेम क्रिकेटवर पण राहिलंय. त्यानंतर काहीतरी कोळंबकर साहेब याचा आनंद घेतात. त्यानंतर अजित वैभुदे बीजेपी कोषाध्यक्ष वडाळा विधानसभा. त्यानंतर संदीप पानसंडे साहेब भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष वडाळा विधानसभा. पार्थ बावकर बीजेपी वॉर्ड अध्यक्ष. आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. डॉक्टर विविध मोरे बीजेपी महामंत्री वडाळा विधानसभा बीजेपी बहुत ज्यादा प्यार. राजू सावंत साहेब, राजू कांबळे साहेब, अनिकेत कुलते, निलेश हिरवे, त्यानंतर निलेश कदम, रोहन कलप, कादरभाई, सुशील मोरे, अमन वराडकर, संतोष मयेकर, महाराष्ट्र निर्माण सेनेचे आपण पाहिलं तर उपविभाग सचिव. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार आहे की आपण आज मान्यवर या क्रीडा स्पर्धेसाठी आल्यात. श्री सिद्धी सेवा मंडळ आपल्या अंबेमातेचा आपण फोटो पाहतोय आणि 90वे वर्ष. प्रथमेशजी कोळंबकर आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. युवा नेतृत्व वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना खूप चांगलं कार्य करतात. प्रथमेशजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय श्री सिद्धी सेवा मंडळ आणि सर्व आमचे मान्यवर. .45 झालाय आणि 46 टार्गेट आहे. पहिला डाव संपलाय. दुसरा डाव आपण पाहतो. 36 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 10 रन्स वरती आहेत. कोणाला वाटेल की ही मॅच चेस होईल, कोणाला वाटेल नाही होणार, कोणाला वाटेल कोण जिंकेल कोण हारेल.
एक विशेष सन्मान आपण करत आहोत। मी विनंती करेल मी या मंडळाचे श्री सिद्धी सेवा मंडळाचे अध्यक्ष अंपायर्स बाबू सर मी सांगतो तुला 2 मिनिटं नाही थांब परत दे सागर घे पटकन चल रेडी मित्रांनो एक विशेष सन्मान करत आहोत आपण व्यासपीठावरती सगळ्यांनी मागे आणि बघा चर्चा सर्वांना होतं म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतात विश्वविक्रमी आमदार कुठल्या परिसरात आम्हाला अभिमान आहे की आमच्या मुंबईतले आमदार आहेत। एक विशेष सन्मान केला जातोय कालिदास कोळंबकर साहेबांचं। संपूर्ण देशभरात त्यांची चर्चा पाहिली गेली की लगातार 9 वेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून असताना एक विशेष सन्मान केला जातोय कालिदास कोळंबकर साहेबांचं ओनली के आणि साहेबांचा एक विशेष सन्मान मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेल की साबळे साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि 45 वर्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून येत असताना कालिदास कोळंबकर साहेबांचा विशेष सन्मान केला जातो आहे। असंच प्रेम श्री सिद्धी सेवा मंडळावरती साहेब राहू द्या आणि असंच तुमची आशीर्वाद राहू द्या। साहेबांचं प्रेम तेवढंच राहिलंय आणि त्याच्या अगोदर 7 वर्ष नगरसेवक म्हणून कार्य केले गेले। देशातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका। त्यानंतर आता 45 वर्ष झाली बट त्यानंतर पण आता त्यांची पुढे जागा चालवायची तर प्रथमेशजी कोळंबकर साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल आणि ते उद्योजक त्यांना उद्योजक म्हणून एक त्यांचा सन्मान केला जाईल। प्रथमेशजी कोळंबकर यांचा एक विशेष सन्मान केला जातोय आणि काल पण ते स्टेजवर आले की मला स्टेजवर बोलू नका ते येतच नव्हते बट त्यांचा एक विशेष सन्मान केला जातोय प्रथमेशजी कोळंबकर। धन्यवाद। त्यानंतर कोषाध्यक्ष वडोदरा विधानसभेचे अजित वैभुते साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल आणि कोळंबकर साहेबांचे कट्टर समर्थक उमेशजी पालव यांच्या हातातून मात्र त्यांचा सन्मान केला जातो आहे। अजित वैभवते साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जातो। धन्यवाद साहेब। त्यानंतर या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक सिद्धेजी नाईक यांना विनंती करेल की संदीप पानसटे साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। आज धन्यवाद पानसटे साहेब आपण देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला गेलात। संदीप पानसटे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे। सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज इकडे उपस्थित राहिले आहेत। त्यानंतर दर्शन शिरोडकर यांना विनंती केली की राजू सावंत यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा। राजू सावंत साहेब आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आलात धन्यवाद। आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल। धन्यवाद सावंत साहेब आपण देखील या त्यानंतर राजू काकांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल।
समीरजींच्या हातून मात्र राजू काकांचा एक विशेष सन्मान. धन्यवाद. सर्व मान्यवर आज उपस्थित राहिले गेलेत. डॉक्टर विदुल मोरे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. डॉक्टर म्हणून कार्य करतात सुनील जाधव यांना विनंती करेल की आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. डॉक्टर विदुल मोरे यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण केला जातोय. धन्यवाद मोरे साहेब. थँक्यू सो मच. आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. पार्थ बावकर यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज सिद्धेश चव्हाण यांच्या हातून मात्र पार्थ बावकर यांचा देखील एक विशेष सन्मान. पार्थ बावकर यांचा देखील एक विशेष सन्मान केला जातो आहे. आणि नक्कीच आमदार साहेबांना विनंती करेल की आपण दोन शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी आणि आज एवढ्या वर्षापासून या क्रीडा स्पर्धेसाठी आणि या विभागाचं एक वेगळं नातं जुळलंय. मग बहुतेक जणांचा जन्म पण नसेल तिथपासून साहेबांनी कार्य केलंय. सिद्धी पॅकरच्या सर्व मुलांना मी मनापासून अंतकरणापासून धन्यवाद देतो. अनेक वर्ष सिद्धी पॅकर आमच्या एकनाथने ही सिद्धी पॅकर स्थापन केली आणि एवढे वर्ष ज्या पद्धतीने एकनाथने काम केलं, एकाने आमच्या अत्यंत उत्तम पद्धतीने काम केलं आणि भविष्यामध्ये जाताना सर्व मुलांना त्याच पद्धतीने काम करण्याचे विनंती सुद्धा केली होती आणि अशा पद्धतीने मुलांनी ते काम केलं आणि भक्कमपणे मुलं एकाचं नाव घेऊन काम करत असतात. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो. आजच्या ह्या कार्यक्रमाला अजित वैगुडे आहेत, संदीप आहे, राजू सावंत आहेत, प्रथमेश कोळंबकर आहेत आणि भावी उद्योगपती आणि राजू कांबळे आहेत. आणि अशा पद्धतीने सगळे हे इथे उपस्थित आहेत. सिद्धेश आणि राणे आमचे आणि इतर त्यांचे सगळे सहकारी, सगळ्यांची नावं घेत नाही, जरा समजून घ्या. अध्यक्ष आमचे आहेत, ठाण्यावरून येतात, कांदिवलीवरून, परंतु कुठे कामामध्ये काही कमी नाही, अत्यंत उत्तम पद्धतीने ही मुलं काम करत आहेत. जिथे कमी असाल तिथे कालिदास कोळंबकर तुमच्या पाठीशी आहे, एवढं मी आजच्या प्रसंगी शब्द देतो. कबड्डीचे सामने इथे व्हायचे, ह्या वर्षी कबड्डीचे सामने झाले नाही आहेत. मी एक कबड्डीचा खेळाडू आहे. ब्रिटानिया बिस्किटमध्ये असताना इथे मी कबड्डी खेळत होतो. मी MD कॉलेजचा विद्यार्थी. मुंबई शहरामध्ये जेवढी कॉलेज आहेत त्यामध्ये 1 नंबर कबड्डी MD कॉलेज.
आणि त्या 7 मध्ये मी बसायचो. त्यावेळी केटी थापा कबड्डी खेळायचे. त्यावेळी त्यांना छातीवरती घेणं मी टन असायचो. मला ते दिवस आठवतात. आणि कबड्डीचा उत्तम पद्धतीने MD मध्ये 7 मध्ये खेळाडूमध्ये बसणं हे सोमागोमाचं काम नाही आहे. मी कबड्डीचा अत्यंत उत्तम पद्धतीने MD मध्ये खेळत होतो आणि अशा पद्धतीने आयुष्यात कधी मागे हटलो नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांमध्ये टॉप सिनियर आमदार आहे. या देशामध्ये टॉप सिनियर आहे आणि वर्ल्डमध्ये सुद्धा टॉप सिनियर आमदार आहे. मोदी साहेबांच्या मुखातले आलेले शब्द आहेत. कागदाजी, ह्या मुंबई शहरामध्ये 9 टर्म करणं हे खाण्याचं काम नाही आहे. हे सोमागोमाचं काम नाही आहे. मी तुम्हाला मनापासून अंतकरणापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. अशा पद्धतीने मला शाबासकी दिली. आजच्या ह्या प्रसंगी तुम्ही मला इथे आमंत्रण दिलं त्याबद्दल तुमचेही मनापासून अंतकरणापासून मी आभार मानतो आणि भविष्य काळासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद. चला मॅच चालू करायची. आपण मॅच चालू करत आहोत. मेगा फायनलची सेकंड इनिंग आपण वळणार आहोत. सर्व प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत होते आणि सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. मित्रांनो, जे कॅमेऱ्याच्या बाजूला उभे आहेत तिकडून थोडं साईडला उभे राहतात. समोरचा कॅमेरा बॅटिंग लाईनच्या मागे, तिकडून सर्वांनी साईडला व्हा. कॅमेऱ्याच्या बाजूला कॅमेरा हलतोय तो प्लीज. तिकडे कोणी बसू नका त्या टेबलवरती. बॅनरच्या ह्या साईडला पूर्ण सर्वांनी बाहेर या तिकडून. हॅलो, स्वागत आहे सर्वांचं. अंतिम मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला ओमकार मालाड आणि एका बाजूला अधीरा सत्यविनायक कामोटे. जबरदस्त फाईट पाहायला मिळते. धन्यवाद. मॅचला आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार याची नोंद घ्यायची आहे. सर्व मॅचेस आपण 3 ओव्हरचा ऍव्हरेज केला, पण ही मॅच जर फायनल मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. पहिलंच अनाऊन्स करतोय, पण त्यानंतर इश्यू नको आहे. लेट्स प्ले रेडी टू फाईट. मेगा फायनलची दुसरी डावपत्र सुरुवात होतीये. येस, जाऊयात मैदानाकडे. सलामीवीर सुरेश दिवेश. ओहो, पहिलाच बॉल जबरदस्त ड्राईव्ह केलाय. तिकडे प्लेयर आहेत, हार्दिक आहेत. आज काय कमालीचे क्षेत्ररक्षण केलं हार्दिकने. अधीरा सत्यविनायक कामोडे संघासाठी आज महत्वाच्या बरेच बॉल त्याने सावरलेत. धीरज गोलंदाजी करतायत. इथपर्यंत केलेला प्रवास अर्थातच वाखाणणे जोगा आहे प्रत्येक संघाचा, प्रत्येक खेळाडूचा. आजचा अंतिम दिवस, अंतिम सामना, अंतिम इनिंग. सर्वांचं लक्ष लागलंय. प्रेक्षकांची गर्दी. युट्यूब लाईव्ह वर देखील प्रेक्षक मॅचचा आनंद पाहत आहेत. यावेळेला मात्र चांगला ट्राय केलाय. चान्स घेतला सुरेश. जबरदस्त बॉल मात्र निघून जातोय 4 रन येतील. त्याचबरोबर उपस्थित आहेत सन्माननीय उल्लाजी पंचायत साहेब, अर्थातच मंडळाचे हितचिंतक आहेत, समाजसेवक आहेत. आपली उपस्थिती मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचे. या मॅचला मजा येणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये डावा झाल्यात. बल्लीचा बल्ला पण पाहिलात. इथे देखील दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. फटका फसलाय. जयेश नाईक जबरदस्त कमबॅक. पहिला चौकार आला आणि तदनंतरचा मात्र विकेट. माघारी जावं लागते. सुरेश लगेचच कमबॅक करून दिलाय. महत्वपूर्ण विकेट. सलामीचा पहिला बॅटर माघारी जातोय. पण दिवेश अजूनही दिवेशवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. गेली 2 दिवस दिवेशने केलेली कामगिरी सर्वांनाच मात्र पाहायला मिळाली आहे.
कारण दिवेश सारखा खेळाडू आज या क्रीडा नगरीमध्ये ओमकार मालाड या संघासाठी तारणहार ठरलाय. प्रत्येक मॅच दरम्यान दिवेशने कुठेतरी एक अतिशय जबरदस्त इनिंग खेळी केली आहे. बॅटर मतंग सारंग. या मॅच साठी देखील एक स्पेशल ऑफर आपण अनाऊन्स केली होती की जो लगातार 3 बाउंड्रीज मारेल त्याला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्याची सिद्धी सेवा मंडळ म्हणजे या क्रीडा स्पर्धेचे आयोजक अर्थात सिद्धी पॅकर यांच्याकडून मात्र 5,000 रुपये असणार आहेत. इथे माझा चान्स घेतलाय, फटका फसला की सुखरूप आहे. येस, मतंगला माघारी जावं लागतंय. आणखी एक विकेट. क्या बात आहे, जबरदस्त चौकार आला, पण तदनंतरचे घेतलेले 2 विकेट. धीरजची गोलंदाजी, अधिरा सत्यविनायक कामोटे पहिल्या डावामध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग आपण आकाश गुरुची पाहिली आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली. दुसऱ्या डाव्याच्या पहिल्या ओव्हरला धीरजची कमालीची गोलंदाजी पाहतोय. प्रेशर बनवलंय 2 विकेट नंतर, पण दिवेश आहे काही सांगू शकतो. मॅच कधीही कलाटणी घेईल. दिवेशचा प्रवास शेवटच्या बॉलपर्यंत जर आपल्याला पाहायला मिळाला ना, या मॅचला दिवेश कलाटणी देईल यात मात्र काही शंका नाहीये. डेंजर डोरा अरुण चव्हाण. चार बॉल झालेत, 2 विकेट मिळवलेत, एक चौकार आलाय आणि धावसंख्या देखील तशी पाहता कंट्रोल केली आहे. हो हो, जबरदस्त, क्या बात आहे. चांगला बॉल पाहायला मिळतो धीरज यांचा. अगदी डेली काउंट केलं जाईल, रन नसेल. क्या बात आहे धीरज. पॉवर प्लेची ओव्हर आहे, चान्स घेतला, पहिला एक चौकार आलाय पण विकेट देखील मिळवलेत. जबरदस्त जबरदस्त, आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. षटक हाताळले पॉवर प्लेचा आणि अवघ्या 4 धावा मात्र खर्च केलेत. एका बाजूला ओमकार मालाडचा समर्थक वर्ग, एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठे संघाचा समर्थक वर्ग आणि एका बाजूला क्रिकेटचा मोठा चाहता वर्ग. त्याचबरोबर खापरी बाबा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून वडा परिसराचं आपलं मंडळ आहे. 3 बॉल 3 सलगच्या बाउंड्री जो मारेल त्याला रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र त्या बाउंड्री येतील काय, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खापरी बाबा मित्रमंडळाच्या माध्यमातून ही खेळाडूंना दिली जाणारी एक सुवर्ण संधी आहे. अंतिम मॅच, अंतिम दिवस, अंतिम क्षण, 3 दिवसांचा कालावधी, सर्वांचं लक्ष वेधलं या क्रीडा स्पर्धेने. अनेक जण ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक राहिला, अनेकांची चाहूल या क्रीडा स्पर्धेसाठी राहिली होती, अनेकांची पावलं या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाली. दादर शिंदेवाडी परिसर, अगदी क्रिकेटमय वातावरण. इथे आलेला प्रत्येक क्रिकेट खेळाडू आज इथे येऊन एक इतिहास घडवताना पाहायला मिळाला, कारण ऐतिहासिक अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. बॅकफुटला पंच केलाय, सेन्सिबल प्लेअर आहे, खूप शांत संयमी. कोणत्या बॉलला कधी अटॅक करायचं ना दिवेशला चांगलाच माहिती आहे. बल्लीने देखील तेच केलं. बल्लीने चान्स घेतले पहिल्या ओव्हरला आणि शेवटच्या ओव्हरला, बाकी बल्लीने मात्र कुठेतरी स्वतःला शांत ठेवलं. बॅकफुटला पंच केलाय आकाश गुरव. एक संघाचा कॅप्टन आणि कॅप्टन असताना त्या संघासाठी बॉलिंग बॅटिंग करणं खूप महत्वाचं राहतं. बाजूला समोर मुलांनी बाजूला व्हायचंय. सगळ्यांनी बाजूला या. सगळ्यांनी बाजूला व्हायचंय तिकडनं. इकडे बसायला जागा आहे, तिकडे जाऊन बसू शकता. आणि इथे बाउंड्री पण थोडं मागे या. अगदी महत्वाची मॅच आहे, मागे यायचंय.
बॅकफुटला पंच केलाय, सिंगल रन कंप्लीट होतोय, सेकंडचा कॉल येईल काय आणि रिस्क घेतलीये बट रन मात्र कंप्लीट केला जातोय. क्या बात आहे, इथे रन घ्यावे लागणार आहेत, एक एक दोन दोन रन महत्वाचे आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे पहिल्या डावामध्ये, त्या धावसंख्या रचल्यात. बल्लीची एक चांगली इनिंग, 29 धावा, नॉट आउट. बल्ली मात्र इथे मात्र जबरदस्त कामगिरी करून गेलाय. टॉस जिंकला, डिसिजन घेतला, बॅटिंग करू आम्ही आणि वर दर्शवलं की आम्ही एक 45 धावांपर्यंत तरी मजल मारू. पहिली इनिंग तर त्यांच्या बाजूने पाहायला मिळाली, पण अजूनही सेकंड डाव आहे. काय घडेल काय नाही सांगता येणार नाही, त्यासाठीच आपल्याला ही मॅच पाहिजे. अजूनही 3 बॉल. आकाश गुरव, अंतिम दिवस, अंतिम सामना. श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर परिसर बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप. कोण मात्र यंदाच्या पर्वाचा हा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कपचा हकदार ठरतोय. बॅकफुटला टॅप केलाय, जयेश नाईक आहेत. आज जयेशने देखील कमालीचं बल्लीच्या सोबतीला बॅटिंग केली आहे. 7 महत्वाची होती. रॉयल चेंबूर संघामध्ये देखील आपण पाहिलं, घनश्याम शिंदे सोबतीला एनआयने साथ दिली, पण कुठेतरी थोडासा प्रयत्न फसला, पण ती इनिंग देखील बघण्यासारखी होती. यावेळेला जर आपण पाहिलात तर गती परिवर्तन केला, लेग साईडला हळूवारपणे बॉलला ढकलले, केवळ सिंगल रन येतोय. दिवेशची बॅटिंग महत्वाची आहे, दिवेशला खेळणं महत्वाचं आहे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचला नेहमीच दिवेशने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. ओमकार मलाड संघाचा अतिशय महत्वाचा घटक राहिलाय यंदाच्या कालखंडामध्ये. बॅकफुटला पुन्हा एकदा टॅप केलाय आणि सिंगल रन. दिवेशला जाणीव आहे कुठेतरी आपल्याला मॅच थोडी पुढे घेऊन जायची. मॅच नक्कीच कधीही कलाटणी घेऊ शकते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, रन झालेत 11. धन्यवाद. वळत मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 24 चेंडू मॅचला जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. युट्यूबवर देखील तब्बल 1,500 लोक इकडे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. मेगा फायनल आहे, टायटल कोण जिंकेल यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश पारावे यांनी पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. बॉलिंगसाठी हार्दिक. सर्व आलेले मान्यवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 43वं वर्ष आहे क्रीडा स्पर्धेचं. अंडर आर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ, त्यातली एक मानाची क्रीडा स्पर्धा. श्री सिद्धी सेवा मंडळ दादर मुंबई शिंदेवाडी. आपलं दादर सर्वांचं दादर. आय लव्ह दादर. मुंबईकरांचा हार्ट आहे दादर. बॉलिंगसाठी हार्दिक, स्ट्राईक एंडला दिवेश पारावे. ज्या दिवेशची देखील चर्चा या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिली आहे. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. बघूयात पॉवर प्ले कशी बॅटिंग करेल दिवेश पारावे. बिग फाईट. पहिला बॉल सन्मान दिला गेलाय, कुठे ना कुठेतरी हलक्या हाताने ढकललं गेलं. हार्दिक देखील मॅच सोडणार नाही. मायमचा एक जबरदस्त खेळाडू आहेत, बॅटिंग बॉलिंग करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. व्यावसायिक गटात खेळायचं असेल तर तुम्हाला तसा परफॉर्मन्स करावा लागतो. पहिले तुमच्या बिल्डिंगच्या टीम मध्ये, त्यानंतर तुमच्या एरियाच्या टीम मध्ये, त्यानंतर स्टेशन वाईज, त्यानंतर खुला गट, असा प्रवास आहे. व्यावसायिक क्रिकेट सोपं नाहीये. एका व्यावसायिक गटामध्ये तुम्हाला जर जागा मिळवायची आहे तर परफॉर्मन्स करावा लागेल, नजरेत यावं लागेल. भव्य दिव्य असं आयोजन. बघता बघता ही मॅच मात्र ही क्रीडा स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. या बॉलला समोर टॅप केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे पुन्हा एकदा डॉट बॉल येईल.
हार्दिकला माहिती आहे की एक ओव्हर जर सेफ आली तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. आता समीकरण बदललं गेलं. 22 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. दुसरा पॉवर प्ले चालू आहे. शेवटचा ओव्हर पॉवर प्ले कन्फर्म असणार आहे, बट ह्या पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे. दिवेश आणि अरुण स्ट्राईक एंडला अरुण यादव आहेत, अरुण चव्हाण आहेत, एक जबरदस्त बॅटर आहेत. चेंबूरचे एक धडाकेबाज बॅटर आहेत, मोठमोठे स्ट्रोक खेळले, त्यांची ओळख आहे. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय, जबरदस्त फिल्डिंग तिकडे, बट नो बॉल. आणि आता असणार आहे फ्री हिट. जयेश नाईकने जबरदस्त फिल्डिंग केली तिकडे. बघूयात फ्री हिटचा बॉल काय होईल. या बॉलवर कव्हरला खेळले गेले, जबरदस्त फिल्डिंग. सुमित मोरे होते. मित्रांनो, फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. जबरदस्त फिल्डिंग. वरळीचा एक जबरदस्त फिल्डर सुमित मोरे. बघा, धावांसाठी धावाधाव करावी लागते, बॉल अडवण्यासाठी सुमित मोरे. मित्रांनो, मला राहत नाही, पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. सुमित मोरेची फिल्डिंग आवडली असेल तर जबरदस्त फिल्डिंग. सर्वांना खुश केलं. आणि हे 4 रन खूप महत्वाचे आहेत. काय बॉल अडवला आणि परफेक्ट बॉल हातामध्ये कलेक्ट केला. जबरदस्त बॉल पाहिला गेला. सुमित मोरेची जबरदस्त फिल्डिंग. आमचा जबरदस्त आहे महेश मोरे. अरे तो तर अशी डाय मारतो ना. या बॉलवर लेग ब्रेक फिरवला गेला. जबरदस्त स्पिन होता, पण वाईट बॉल. काय बॉल फिरवला. आयोजकांचं मी कौतुक करेल. श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्याचं आयोजन. या बॉलवर कव्हरला खेळले गेले, थोडा मात्र बॉल स्किट होतोय. फिल्डर थोडे फिरले बाउंड्री आणि रन मिळेल 4. इथे पुढे आला, तरी पण एफर्ट्स दिले. या साईडला पुढे आला तो. म्हणजे त्याला माहीमला उतरायचं होतं, दादरला चुकून तो गेला आणि फसला. माटुंगाला गेला. बॉल त्याला मला सोडले दिसला नाही, बट स्किट झाले, पण एफर्ट्स पण दिले होते धीरजने तिकडे. म्हणून सांघिक खेळ आहे. प्रत्येकाने खेळ खेळल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाहीये. आमदार साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. विश्वविक्रमी दमदार आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब, महाराष्ट्र विधानसभा सदस्य. जबरदस्त टायमिंग केलं होतं, मात्र तिकडे ड्राईव्ह केलं आणि बॉल निघून गेला. 4 रन. धावफलक 4 ने पुढे जाईल. 18 धावा झाल्या धावफलकावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री भवानी माता सुवर्ण चषक, लाख मुलाचं आयोजन, लाख मुलाची क्रीडा स्पर्धा, मेगा फायनल रंगेल का. दिवेश पारावर सर्वांचे लक्ष आहेत. कुठेतरी मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं हार्दिक स्ट्राईक केला. अरुण जबरदस्त मॅच. 18 धावा तर झाल्यात. ज्या बॉलवर टॅप केलं गेलंय, कॅल्क्युलेटेड स्ट्रोक पाहिला गेला. अरुणच्या बॅट मधून प्रॉपर टायमिंग केलं. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 19 धावा झाल्यात आणि अजूनही 19 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला दिवेश. हा पॉवर प्लेचा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, स्वतः तिकडे बॉल अडवला गेलाय. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. जरा 2 मिनिटं. हा झाली झाली. ती नाव सगळं मनसे जे ओके 2 मिनिटं. उपविभाग प्रमुख हे बघ, उपविभाग प्रमुख अमन वराडकर हितचिंतक, सुरेश शिंदे शिवनेरी भूमिपाल संस्थेचे सदस्य. हे लवकर माता करायचं. मित्रांनो, आपण एक विशेष सन्मान करत आहोत. मी विनंती करेल, पहिला सन्मान आपण उल्हासजी पांचाळ यांचा एक सन्मान करत आहोत. आपले हितचिंतक या मंडळाचे वैभवजी यांना विनंती करेल, वैभवजी आयरेकर यांना विनंती करेल की उल्हास पांचाळ यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. धन्यवाद पांचाळ साहेब, आपण इकडे आलात आणि या मंडळाचे हितचिंतक म्हणून देखील अगदी
आम्हाला नेहमीच सपोर्ट राहिला आहे. नाही तू फक्त अनाऊन्स कर, मी लगेच नाव सांग. त्यानंतर संतोषी मयेकर महाराष्ट्र निर्माण सेनेचे आपण पाहिलं तर उपविभाग म्हणून कार्य करतात. मनसे संतोषी मयेकर साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. मी शेखर पांचाळ यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर आपल्या मंडळाचे हितचिंतक संतोष मयेकर यांचा एक विशेष सन्मान केला जातो मनसे. थँक्यू सो मच मयेकर साहेब, धन्यवाद. त्यानंतर अम्मान वराडकर आपल्या मंडळाचे हितचिंतक, त्यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. निलेश राऊळ यांना विनंती करेल की अम्मान वराडकर यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. हॅलो चेक. त्यानंतर सुरेशजी शिंदे शिवनेरी गृहनिर्माण संस्थेचे आपण पाहिलं तर सदस्य आहेत. सुरेशजी शिंदे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. महेश मोरे यांना विनंती करेल की आपण सुरेश शिंदे यांचा एक विशेष सन्मान करायचा. शिवनेरी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य म्हणून कार्य करतात. सुरेश शिंदे यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. सुरेश शिंदे यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. शिवनेरी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य म्हणून कार्य करतात. आणि त्यानंतर हॅलो 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 त्यानंतर श्री साई स्पोर्टचे सर्वाय शैलेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. गेले कित्येक वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं पण एक वेगळं नातं जुळलं गेलं आहे. आणि खूप वर्षापासून तेही देखील या क्रीडा सोबत आज आपण असलपा संघासाठी देखील त्यांनी खेळत असताना अगदी आज शैलेशजी पाटील श्री साई स्पोर्ट्स मग युट्यूबवर देखील त्यांची आज खूप चांगली टीम कार्य करते. सुबोध जाधव यांना विनंती करेल की शैलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. श्री साई स्पोर्टची सर्वसाह्य आणि आज श्री साई स्पोर्ट्सची ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. शैलेश पाटील, पराग पाटील दोन्ही बंधू आणि शैलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जातो. थँक्यू सो मच शैलेशजी पाटील. आणि चला सामना चालू करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. वळत मॅचच्या दिशेने शैलेश पाटील यांच्याकडून एक अनाउन्समेंट आहे. जो पुढच्या वर्षी ही क्रीडा स्पर्धा जिंकेल त्या सर्व प्लेयर्सला झिपर असणार आहेत. म्हणजे 10 प्लेयर्स, 9 प्लेयर खेळतात पण 10 प्लेयर्सला झिपर असणार आहेत. सो लेट्स प्ले. पुढच्या वर्षीची आपल्याला त्या क्रीडा स्पर्धेची चाहूल असणार आहे. वळत मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही टीम्स मात्र बॅलन्स आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. राहुल ठाकूर येतात बॉलिंगसाठी. पेन, हमरापूर पेनचे एक जबरदस्त गोलंदाज. पहिला बॉल वळवला गेला. हलकासा बॉल स्टंपच्या बाजूने मात्र ट्रॅव्हल झाला. येईल तिकडे व्हाईट बॉल.
जबरदस्त पिचिंग करताना पाहिले गेले. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता फसताना पाहायला मिळेल का, सर्वांचं लक्ष असणार आहे. यानंतर पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे, त्यामुळे ह्या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं आहे. या बॉलवर समोर टॅप केला गेला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर येतात तिकडे, जबरदस्त फिल्डिंग केली गेली आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 रन्स तिकडे कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 पुढे जाईल. 22 रन्स झाले धावफलकावरती. 24 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. श्री सिद्धी सेवा मंडळ भव्य दिव्य असं आयोजन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. कोण जिंकेल हे टायटल? सर्व मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. अनेक प्रेक्षक वर्ग इकडे जवळ, ज्यांना ग्राउंड जवळ आहे ते देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे ऑन ग्राउंड क्रिकेट बघणं एक वेगळी मजा आहे. मग प्रत्येक आपल्याला पण स्वप्न असतं की वानखेडेला जाऊन मॅच बघण्याचा, पण आता इकडे श्री सिद्धी पॅकर दादर शिंदेवाडीमध्ये जाऊन विविध भागातून सकाळपासून इकडे प्रेक्षक वर्ग आले आहेत. या बॉलवर कट केला गेला, जबरदस्त पिचिंग खाली गेली आहे. चेक केलं जाईल. वाईटचं चेक केलं जाईल. नोचा पण चेक केलं जाईल आणि वाईटचा पण चेक केलं जाईल. नो बॉल नाहीये, बट हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे थोडी खुशी होती की नो नाहीये बट वाईट आहे, बट खुशी याची की फ्री हिट नाहीये. अंपायरचा रिव्ह्यू होता. ओके, इट्स अ व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर, स्ट्राईक एंडला अरुण. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला का मिळेल का, सर्वांचं लक्ष आहे या क्रीडा स्पर्धेवरती. श्री सिद्धी सेवा मंडळ या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला. डीप मध्ये आहेत हार्दिक, 1 रन मिळेल. 24 रन झाले धावफलकावर. 22 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन. 1,25,000चा मानकरी कोण ठरेल? 55,000चा मानकरी कोण ठरेल? 25,000चा मानकरी तर ठरलाय रॉयल चेंबूर. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुमित आले तिकडे, काय फिल्डिंग केली गेली सुमितने. जागेवरती जम्प केलं, जबरदस्त बॉल अडवला गेला. वेल स्टॉप. हे डबल अडवणं खूप गरजेचं होतं, कारण की त्या झोनला डबल होत आहे. पण सकाळपासून विचार केला तर डीप मध्ये रन्स बॉल ट्रॅव्हल झालं तर डबल इझिली होत आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 15 चेंडूने 21 धावांची गरज. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हार्दिक तिकडे होते. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सर्वांचं प्रेक्षकांचं लक्ष या मॅच वरती आहे. 7 बॉल 7 वरती दिवेश खेळत आहेत आणि 12 बॉल 11 वरती अरुण. या बॉलवर एज घेतली गेली आहे. बॉल तिकडे मात्र थोडा थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. निखिल पाटील तिकडे होते, थोडे धडपडले, बट रन सिंगल मिळतीये. शेवटच्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेची मॅच पण रंगताना पाहायला मिळेल का? 6 बॉल 12, 6 बॉल 13 पण पॉवर प्ले मध्ये होताना पाहायला मिळतील का? मगाशी 6 बॉल 9 रन्स डिफेंड झाल्या.
बॉलिंग साठी आपण पाहतो राहुल ठाकूर एक जबरदस्त पिचिंग करतात आतापर्यंत. आणि तब्बल 1900 लोक या मॅचचा आनंद घेतात युट्यूब वर देखील. काय म्हणतोय किती 2100 म्हणजे बहुतेक अंडरआर्म क्रिकेट आज आपण इकडे पाहत असताना सर्व प्रेक्षक वर्ग जुळले आहेत. मग मुंबई पासून रत्नागिरी दापोली व्हाईट बॉल आहे. तब्बल 2200 जण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. मेगा फायनल आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राहुल 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. तिकडे मात्र स्कोर कार्ड आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर वाढताना पाहिलं गेलं. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. तब्बल 3 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक देखील असणार आहे. शैलीजी पाटील, परागजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला ट्रॅक टी शर्ट देखील प्रोव्हाइड केले जातील. अंडरआर्म क्रिकेट आता एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलंय. ISPL म्हणून देखील टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा क्रेज आला. कोणाला वाटलं नव्हतं की टेनिस बॉल क्रिकेट एवढ्या वरती जाऊन पोहोचेल. मग विविध राज्यात देखील टेनिस बॉल क्रिकेट जाऊन पोहोचलं गेलं. त्यात अंडरआर्म क्रिकेट मुंबईचा, मग टर्फ क्रिकेट आहे मुंबईचा, अगदी मुंबईपासून मग ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. बट मुंबईकरांचा अंडरआर्म क्रिकेट हे वेगळंच प्रेम आहे. लॉकडाऊन मध्ये पण आम्ही टेरेसवर खेळलो, घरात खेळलो, गॅलरीमध्ये खेळलो, बट खेळायचो. पोलीस आले की पळायचो, बट खेळायचो. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डेंजर झोनला होता. पहिलाच बॉल येतोय डॉट. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल? 11 बॉल 18 करायचे आहेत. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली. नजर हटी और दुर्घटना घटी. व्हाईट बॉल. आकाश तयारच होते की दिवेश स्ट्राईक सोडतोय का? 1.25 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात चर्चा होईल की सिद्धी पॅकर कोणी जिंकलं. त्यासाठी फाईट चालू आहे. 11 बॉल 17 करायचे आहेत. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसताना पाहिला गेला, बट 1 रन मिळेल. शेवटची ओव्हर पॉवर प्ले आहे, त्यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. 10 बॉल मध्ये 16 रन करायची गरज आहे. 10 बॉल 16 आणि रन करा गोळा. आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16. डे फर्स्टला देखील तब्बल 66,000 जणांनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. तर दुसऱ्या दिवशी देखील आपण पाहिलं तर 65,000 जणांनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. आणि आता देखील खूप मोठ्या प्रमाणात या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. प्रवीण खानकाने एक जबरदस्त फिल्डिंग केली तिकडे. सर्वांचं लक्ष शेवटच्या ओव्हरपर्यंत म्हणजे फायनल प्रमाणे झाली पाहिजे आणि तशीच मॅच रंगताना पाहायला मिळते. स्ट्रायकेटला दिवेश. 9 बॉल 15 करायचे आहेत. बॉलिंगसाठी कल्याणचे धीरज. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिकडे मात्र फटका फसला, बट व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. आकाश गुराव थोडं मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात. आकाश आज चर्चेत राहिलाय कारण की सेमीफायनलची मॅच त्यांनी ती जिंकून दिली. एका ओव्हर मध्ये 5 विकेट मिळवले. स्ट्रायकेटला दिवेश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज. 9 बॉल 14. या बॉलवर अवैध खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका फसला. दिवेशनी पण स्माइल केली की थोडा हलकाचा बॉल अजून बॅटचा फ्लो लागला असता तर बॉक्स आउटचा चान्स होता, पण सेन्सिबल बॅटिंग आहे.
अरुणचं पण मी कौतुक करेल. अरुण चव्हाणचा डोरा एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. 8 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. ज्याबरोबर समोर टॅप केलं गेले. हार्दिक तिकडे येत आहे, जम्प केलं. हृदयाचे ठोके दगदग करणारी मॅच पाहायला मिळते. मित्रांनो, या पार्टनरशिपसाठी एकदा टाळ्या वाजवा. 30 रनची पार्टनरशिप पाहायला मिळेल दोघांच्या माध्यमातून. सेन्सिबल बॅटिंग. 7 बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. 7-12 कोणाच्या नावावर आहे तो खाली करून घ्या. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. त्याबरोबर सिंगल आणि आता सामना येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतीये. अंपायर्स पण स्माइल करतात की काय होईल. मॅच दगदग करणारी पाहायला मिळते. दिवेश आणि अरुण, भाऊ तू 3 बॉल खेळ, मी 3 बॉल खेळतो, तू पण बाउंड्री मार, मी पण बाउंड्री मारतो. जिंकावं लागेल. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं आणि बघता बघता या क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची ओव्हर या क्रीडा स्पर्धेची. 6 बॉल 11 टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आता कोण जर म्हणत असेल की टाय पण होऊ देत, एक सुपर ओव्हर पण बघायला मिळेल का? आणि जे 43 वर्षात नाही झालं ते 1 वर्ष तरी बघायला मिळेल का? आणि याही ओव्हर मध्ये शेवटची ओव्हर आहे. जो 3 बॉल 3 बाउंड्रीज मारेल श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकर संघाकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 11 रन्स करायचे आहेत, पण 3 बाउंड्रीज मारून 12 फिनिश करावी लागेल. सिद्धेशी नाईक आणि सर्व त्यांचे आज मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून आहे. संपूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळ, आपलं मंडळ सर्वांचं मंडळ, आणि आपलं मंडळ पुढे गेलं पाहिजे सर्वांची इच्छा असते. मग जो जो आज खेळायला आलाय त्या मंडळाला कुठल्याही ना कुठल्या तरी मंडळात कार्य करत असतात. बॉलिंगसाठी 6 बॉल 11, बॉलिंगसाठी आकाश गुराव, स्ट्राईकला दिवेश पारावे, अंधेरीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली. 6 बॉल 11 मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यामध्ये दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. 6 बॉल 11 मेगा फायनल. पॉवर प्ले ऑन होतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. दादर इज अ बेस्ट, सिद्धी पॅकर इज अ बेस्ट, सिद्धी सेवा मंडळ इज अ बेस्ट. आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला बॉलला आदळतोय. मॅच आपण पाहिलं तर कुठेतरी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अरुणला डायरेक्ट पंजा देऊन टाकलाय. अरुण ओके ना? आयडक्स झेंडूबाम 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. एक मिनिट आपला भाऊ कोण आहे दादा? हा, मला वाटलं तू दिवेश सोबत सेल्फी घ्यायला येतो की काय. 5 बॉल 11 करायचे आहेत. या बॉलवर हवेत खेळले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. हार्दिक तिकडे पोहोचतात. नॉस्ट्राईकिंगला चान्स आहे आणि तिकडे नो बॉल चेक केलं जाईल. विकेट तर गेले बट नो बॉल चेक केला जाईल. तब्बल 2,500 लोक या मॅचचा आनंद घेतात युट्यूबला. ही देखील एक मोठी अचिव्हमेंट असणार आहे, कारण की क्रिकेट बघणं, मग कोणी ऑफिसला आहे, कोणी घरी आहे, संडे आज मस्त एन्जॉय करतात आणि उद्या ऑफिस आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त मॅच पाहिली गेली. हार्दिकने खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. खूप चांगले बॉलवर पोहोचले. मग या ग्राउंडवर आउटफील्डला फिल्डिंग करणारे तुमच्याकडे 100 मीटर रनिंग मध्ये एकदा तरी जिंकलेले पाहिजेत, कारण की आउटफील्डला फिल्डिंग करणं इकडे खूप कठीण आहे. नवीन बॅटर देवकरण परमार येत आहेत बोरिवलीचे. नॉन स्ट्राईक एंडला मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर सामना बदललाय. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
जबरदस्त मॅच. दिवेश पारावे एक इतिहास घडवेल का? आपल्या संघाला श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा जिंकून देईल का? 4 बॉल 10. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय पण तिकडे दोन रन तिकडे मिळत आहे. धावांसाठी धावाधाव पाहिली गेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सामना अगदी हा रंगतदार ठरताना पाहायला मिळतोय. म्हणजे आता मला पण बसून कॉमेंट्री करायला दगदग वाढली की जर मॅच काय रंगली. 3 चेंडूने आता जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. कोण जिंकेल? प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. 3 बॉल 8. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आज आपण पाहत आहोत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवत मेगा फायनल साठी. सुपर से ऊपर. 3 चेंडूने 8 धावांची गरज. 3 बॉल 8 ला इतिहास घडेल का? 3 चेंडू 8. कुठल्या टीमची लावणार कुठली टीम वाट? 3 बॉल आहे 8. या बॉलवर जबरदस्त लेग ब्रेक पाहिला गेला. खूप चांगला लेग ब्रेक पाहिला गेला आणि डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 रन मिळेल. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज पाहायला मिळते. बाउंड्री येईल का? आकाश गुराव बोलतो मैं हूं ना. रुको भाई मैं हूं. 2 बॉल 7. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. श्री सिद्धी सेवा मंडळाचे एक भव्य दिव्य असं आयोजन. श्री सिद्धी पॅकर. 2 बॉल 7. इतिहास घडवेल का? जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. मॅच आहे 2 बॉल 7. आकाश गुराव बॉलिंग साठी स्ट्राईक केला. दिवेश पारावे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. तब्बल 3000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहे युट्यूबला. त्यांचं देखील स्वागत आहे. 2 बॉल 7. या बॉलवर मात्र पुन्हा एकदा हृदयाचे ठोके धकधक होत आहेत. वाईड बॉल आणि स्कोर इक्वल झाला तर सुपर ओव्हर आहे. दिनेश राणे बोलले की मगाशी सुपर ओव्हर होईल का सागर? तुला काय वाटतं? मी बोललो मला तर असं वाटत नाही पण फायनल कधी ना कधी सुपर ओव्हर होऊ शकते. बघा आणि व्यावसायिक दोन्ही संघ फाईन करतात. आकाश पण फाईल करतोय. 2 बॉल 6. काय मॅच रंगली आहे. आता काही जण बोलत होते की होऊ दे सुपर ओव्हर. तर आमचा पण संडे चांगला जाऊ दे. आम्हाला पण जरा एन्जॉय करू दे. 2 बॉल 6. बट मैदानाच्या आतमध्ये जे 9 जण 12 जण खेळतात त्यांचं धगधग होते. 2 बॉल 6. 1 बाउंड्री येईल का लास्टला? 1 बॉल 2 पण पाहायला मिळेल का? जबरदस्त मॅच. दिवेश पारावे. मित्रांनो पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. 2 बॉल 6. कोण जिंकेल मेगा फायनल? या बॉलवर मात्र गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. काय फिल्डिंग केली गेली आहे धीरजला तिकडे. आणि हा सामना आता मात्र जवळपास. मित्रांनो फिल्डिंग आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग आणि टायमिंगला काय बॉल अडवलाय. धीरज तिकडे होते. 1 बाउंड्री सोडली पण 1 बाउंड्री आवडली. एकदा जोरदार टाळ्या धीरजसाठी. 1 मिनिट. आपल्या कोणतरी प्रतिनिधी बाउंड्री लाईनला पाठवायचं. थोडं आतमध्ये उभे राहा मित्रांनो. आणि सामना आलाय 1 बॉल 5. जर बाउंड्री आली तर आहे सुपर ओव्हर. जर बाउंड्री मारली तर सुबोध जाधव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं मार्जिन असणार आहे. मित्रांनो 2 मिनिटं. सर्वांनी आतमध्ये जा. आतमध्ये जा. मतांग सर्वांनी आतमध्ये जा. कॉर्नरला उभे राहायचं तिकडे. काय मॅच आली गेली आहे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 43वं वर्ष आहे आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पहिला बघा ना म्हणजे पहिल्या दिवसाची पहिली मॅच 1 बॉल 1 आली आणि आता 1 बॉल 5 आली आहे. योगायोग असा आलाय की 1 बॉल 5 कोण जिंकेल?
सर्व मुंबईकरांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. ओमकार मालाड संघ पूर्ण तिकडे जो बसलेला तो उठून मात्र उभा राहिलाय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. 1 बॉल 5 इतिहास घडेल का? देवकरण परमार कुछ तो कर देवकरण. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आकाश गुरव बल्ली. या बॉलवर सामना जिंकला गेलाय. अधिराज सत्यविनायक कामोटे संघ चॅम्पियन होतोय. 2025-43 पर्व जिंकले गेले. अधिराज सत्यविनायक कामोटे चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. मित्रांनो, मॅच आवडली दोन्ही संघासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. हार्डलक टीम ओमकार मालाड वेल प्लेड.